नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत थोडीशी आगळी-वेगळी रेसिपी गाजर रसमलाई। त्यासाठी आपण इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहे। त्याची सालं काढून घ्यायची आहे। त्यानंतर ते गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। धुवून झाल्यानंतर त्याची दोन्ही टोक कट करून साईडला करायचे आहेत। दोन्ही टोक कट करून साईडला केल्यानंतर ते गाजर बारीक कट करून घ्यायचं आहे। गाजर बारीक कट करून झाल्यानंतर एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे। त्यामध्ये हे कट केलेलं गाजर घालून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध, चवीनुसार साखर, तुम्हाला लागेल तसं तुम्ही जास्त गोड खात असाल तर थोडं जास्त घेऊ शकता। त्यानंतर थोडीशी एक विलायची घालायची आहे आणि याची फाईन अशी पेस्ट करायची आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 1 चम्मच तूप घालून घ्यायचं आहे आणि हे केलेलं मिश्रण त्या कढईमध्ये घालून एकदम थिकनेस येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे मिश्रण बनवण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लो फ्लेमवर लागतात। थोडंसं परतवल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत मिल्क पावडर आणि रवा। हे मिश्रण थिक झालेलं आहे। त्यानंतर साईडला करून घेणार आहोत। त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपण दूध घेतलं आहे, ते छान उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं थिक होईपर्यंत मंद आचेवर गॅसवरती ठेवायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत मिल्क पावडर, आवडीनुसार ड्रायफ्रूट, थोडीशी साखर आणि केशरवालं दूध त्यामध्ये घालून घेणार आहोत। हे दूध झाल्यानंतर आपण बनवलेलं गाजराचं मिश्रण थंड झालेलं आहे। त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण ह्या दुधामध्ये घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व गोळे त्यामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यानंतर एक उकळी येईपर्यंत हे दूध गॅसवरती ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपली गाजर रसमलाई तयार झालेली आहे। त्यानंतर आपण सर्व करण्यासाठी घेऊया। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।